पुण्यामधल्या मुंढवा जमीन प्रकरणावरून उठलेले वादळ अजूनही शांत झालेलं नाहीये। चौकशी समिती स्थापन झाली, व्यवहार रद्द झाला, गुन्हाही दाखल झालाय, तरी विरोधकांची पार्थ पवारांवर टीका सुरूच आहे। अशातच गेले काही दिवस बॅकफुटवर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्या मुलाची हिरिरीनं बाजू मांडताना पाहायला मिळाले। त्यांनी पार्थ पवारांची बाजू सावरून धरली आहे। 1 रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे देऊन, कागद देऊन कसा व्यवहार होऊ शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। निवडणुका जवळ आल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे। माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील, लांबचे नातेवाईक असतील, माझे जवळचे कार्यकर्ते असतील, माझे जवळचे सहकारी असतील, माझ्या जवळचे अधिकारी असतील, त्यांनी जरी कोणी काही सांगितलं, त्यांनी तर सांगूच नाही, पण यदा कदाचित काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कामात करता कामा नये। अजिबात कुठलाही दबावला ते बळी पडता कामा नये। निवडणुका जवळ झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठनं तरी काहीतरी। मागेही तुम्हाला आठवत असेल की असाच 2009ला का 8ला 70,000 कोटीचा आरोप झाला। त्याला 15-16 वर्ष झाली, परंतु त्याच्यातनं काही कुणी पुरावे देऊ शकले नाही, काही होऊ शकले नाही, पण बदनामी तर आमची होती।